बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातून शिक्षण व्यवस्थेला हादरवणारी धक्कादायक घटना समोर आली आहे। हिवराखुर्द येथील जिजामाता विद्यालयात इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्याला शिक्षकाने अमानुषपणे मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे। या मारहाणीत विद्यार्थी गंभीर जखमी झाल्याची माहिती असून त्याला पुढील उपचारासाठी बुलढाणा येथे हलवण्यात आले आहे। नेमके काय घडलं आणि या प्रकरणात पुढे काय कारवाई होते, पाहूया सिटी न्यूजचे प्रतिनिधी गजानन राऊत यांचा हा सविस्तर रिपोर्ट। मेहकर तालुक्यातील हिवराखुर्द येथील जिजामाता विद्यालयात 25 ऑगस्ट रोजी दुपारी सुमारे 12 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याचा आरोप आहे। मारुतीपेठ येथील तन्मय समाधान खंडागळे हा विद्यार्थी या विद्यालयात इयत्ता 10वी मध्ये शिक्षण घेत आहे। तन्मयच्या एका पुस्तकावर 10 अंकी मोबाईल क्रमांक लिहिलेला होता। त्यावरून त्याने शिक्षक राहुल जाधव यांना सर हा नंबर लागेल का असा सहज प्रश्न विचारला। यावेळी काही विद्यार्थी हसल्याने शिक्षकाला आपला अपमान झाल्याचे वाटले आणि त्यानंतर तन्मयला बेदम मारहाण करण्यात आल्याचा आरोप विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांनी केला आहे। मारहाणीनंतर तन्मयने घरी आई वडिलांना घटनेची माहिती देण्यासाठी मोबाईल मागितला, मात्र त्याला मोबाईल देण्यात आला नाही आणि घरी संपर्क करू दिला नसल्याचाही आरोप आहे। शाळा सुटल्यानंतर तन्मय घरी पोहोचला आणि त्याने संपूर्ण प्रकार आपल्या आई वडिलांना सांगितला। त्यानंतर तन्मयला घबराटीसह असह्य वेदना होत असल्याने त्याला जानेफळ येथील राठी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले। विद्यार्थ्यांच्या पाठीवर मारहाणीच्या खुणा, कानामागे लालसरपणा आणि डोक्याला दुखापत झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। यानंतर संबंधित शिक्षकाविरोधात जानेफळ पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली। पोलिसांनी विद्यार्थ्याला वैद्यकीय तपासणीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र जानेफळ येथे पाठवले। वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सूरज ठाकरे यांनी तपासणी केल्यानंतर विद्यार्थ्याला गंभीर दुखापत झाल्याचे निदर्शनास असल्याने त्याला पुढील उपचारासाठी बुलढाणा येथे हलवण्यात आले। मात्र वृत्त हाती येईपर्यंत संबंधित शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याची अधिकृत माहिती उपलब्ध झालेली नव्हती। या घटनेमुळे पालक आणि नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण झाले। विद्यार्थ्यांना शिक्षण देताना त्यांच्यावर अशा प्रकारे मारहाण होणे गंभीर बाब असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे। या प्रकरणाची शिक्षण विभागाने तातडीने चौकशी करून आरोपांमध्ये तथ्य आढळल्यास संबंधित शिक्षकावर कठोर कारवाई करावी अशी मागणी आता जोर धरत आहे। ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या मनात शिक्षण व्यवस्थेबद्दल भीती निर्माण होऊ नये यासाठी प्रशासन या प्रकरणात नेमकी काय भूमिका घेते याकडे आता पालकांचे लक्ष लागले आहे। जिजामाता विद्यालयातील या कथित मारहाण प्रकरणाची चौकशी करून सत्य समोर आणण्याची आणि दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे। जखमी विद्यार्थ्याची प्रकृती आणि या प्रकरणातील पुढील पोलीस तसेच शिक्षण विभागाची कारवाई महत्त्वाची ठरणार आहे।